तर आईचं बरं नाहीये, मग बाबा खिचडी बनवतात. जर उद्याच लागला तर मला उद्याच ब्लॉगमध्ये शेअर करता येईल बाकीच्या गोष्टी. सो तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या राजेश दादांना सांगा की पटकन वॉलवर करायला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर खूप दिवसांनी आज पावसाला सुरुवात झाली होती. मध्ये काही दिवस झाला होता, त्यानंतर एक 8-10 दिवस झाले मध्ये काहीच पाऊस नव्हता. आणि आज सकाळी सकाळी बघितलं तर बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झालेली होती आणि छान वाटलं. पाऊस खूप पाहिजे असं पण नको, अगदी पूर येईल असा पाऊसही नको वाटतो, बट पाऊस गरजेचा पण तितकाच आहे, कारण त्याशिवाय पाणी कसं मिळणार. सो थोडाफार रोज पाऊस पडला पाहिजे असं पण वाटतं. आणि तेच आज सकाळी बघितलं तर बऱ्यापैकी पाऊस येत होता आणि त्रिशाला स्कूलला जायची वेळ पण झालेली होती. हॅलो. तर व्लॉग घेण्याचा आज असा काही प्लॅन पण नव्हता आणि मूड पण नव्हता, कारण कालपासून माझी तब्येत खूप खराब झाली आहे. अचानकच म्हणजे नाही कळालं काय झालं काय नाही, अचानक एकदम थंडी, ताप, सर्दी सगळंच सुरू झालं आणि त्यामुळे मी ब्लॉग काही घेत नव्हते आणि टॅबलेट वगैरे घेऊन पण काही ते राहत नव्हतं. मग काल आम्ही फायनली डॉक्टरकडे गेलो. मग डॉक्टरने व्हायरल आहे म्हणूनच सांगितलं आणि 5 दिवसाचा टॅबलेटचा कोर्स दिला आहे. ब्लॉग घेण्याचा खरंच असा काही मूड नव्हता, बट तुमच्या इतक्या छान छान कमेंट्स येतात आणि व्लॉगला गॅप पडला तर तुम्ही कमेंट करतात, मेसेज करता इंस्टाग्रामवर अकाउंट शोधून, ते पण त्यामुळे मला पण असं वाटतं की नको गॅप वगैरे द्यायला, म्हणून मी आज ब्लॉग घेत आहे. एक ते पण रिझन आहे, मेन रिझन. आणि दुसरं रिझन आहे की माझी तब्येत खराब झाली आणि राजेश स्वयंपाक असा काही करत नाही. जर तुम्ही मागचे ब्लॉग बघितले असतील तर फक्त ते फिश बनवता आणि ऑमलेट आणि भुर्जी हे 3च मेनू ते बनवतात. इवन ते सोडून ते कधी चहा पण बनवत नाही. बट काल माझी हालत इतकी खराब होती की कालचा स्वयंपाक त्यांनी केला आणि ते मला कुठेतरी वाटलं की हे रेकॉर्ड करून ठेवावं माझ्या मेमरीजसाठी, म्हणून मी काल एक छोटीशी क्लिप घेतली, ती मी ह्या ब्लॉगमध्ये ॲड करते. बस हे 2 रिझन होते म्हणून मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली आज, की चला एक ती पण मेमरी राहील की राजेशने फर्स्ट टाईम मी आजारी होती तर काहीतरी स्वयंपाक बनवला म्हणून. खूप असं मेजर काही नाही बनवलं, खिचडी बनवली आणि छान बनवली होती, म्हणून मी ब्लॉग घेते आहे. आणि आज थोडंसं बरं वाटतं आहे कम्पेअर टू कालपेक्षा. तशी एनर्जी डाऊनच आहे आणि थोडाफार त्रास होतच आहे, बट कालपेक्षा आज थोडं बेटर आहे, म्हणून म्हटलं चला आज ब्लॉग शूट करूया. तर आता ऑलमोस्ट 4 वाजायला आले आहे. त्रिशा स्कूलमधून आली आणि राजेश पण आज हाफ डे आले ऑफिसमधून. ते काल पण हाफ डे चालले होते आणि आज पण हाफ डे आले आहेत. आणि जस्ट त्यांनी मला हे पेरू कट करून दिले. तुमच्याशी बोलत होती तेव्हाच त्यांनी हे कट करून आणले, जे की आता त्रिशा आणि मी खाणार आहे. सो त्रिशा पण स्कूलमधून आली आणि ती TV बघते आणि राजेशचं ऑफिसचं काम घरून चालू आहे. तर असं काहीसं आहे, बघूया आता जे पण काही होईल ते पुढे ब्लॉगमध्ये मी शेअर करेलच. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हो, कालची जी क्लिप आहे राजेशने स्वयंपाक केला जे मी म्हणाले, ती मी ह्या व्हिडिओमध्ये पुढे ॲड करते. तर आईचं बरं नाहीये, मग बाबा खिचडी बनवतात आणि मी टमाटर खाते. एरवी जर मी कधी आजारी पडले तर म्हणजे जास्त करून तर मी कधी आजारी पडलेलीच नाही आहे. खूप 1-2 वेळा झालं असेल एवढ्या वर्षात जे की मी आजारी वगैरे आहे, नाही तर नाही होत. आणि इन केस मी आजारी पडलेस तर मोस्टली आम्ही बाहेरून ऑर्डर वगैरे करतो किंवा मग फ्रेंडला जर कळालं सोसायटीतल्या तर ते टिफिन वगैरे देतात, किंवा त्यांचे पण इथे कोणी आजारी असेल फ्रेंडमध्ये सोसायटीमध्ये जर कुठली माझी फ्रेंड वगैरे आजारी असेल तर मी त्यांना टिफिन देते. तर असं काहीसं चालू असतं. बट यावेळी मी सोसायटीत पण कुणालाच सांगितलेलं नव्हतं आणि
मला बाहेरचं पण खाण्याची बिलकुल पण इच्छा होत नव्हती. मला असं वाटत होतं की नाही, जे पण काही असेल ते मला घरातलंच खायचं आहे. मग ती खिचडी वरण भात काही का असेना, सो घरातलंच मला खाण्याची इच्छा होत होती. मग राजेश म्हणाले की ठीक आहे, तू बाजूला बस, मला सांग फक्त, त्या पद्धतीने मी करतो. सो मी त्यांना इथे सांगत होते आणि त्या पद्धतीने ते खिचडी करत होते. तर काल रात्रीचं जेवण आम्ही असं खिचडीचं केलं होतं आणि आता आहे हे नेक्स्ट डे, जे आज मी व्लॉग स्टार्ट केला होता ते. आणि मला असा डाऊट होता की पाण्यामुळे मला हा सगळा जो काही त्रास होत आहे तो पाण्यामुळे होत आहे. सो राजेशने लगेच प्युअरिटला कॉल केला आणि सर्व्हिस अपॉइंटमेंट बुक केली की फिल्टर क्लीन करून घेऊया म्हणून. आणि आज दुपारी ते आले आणि मग आम्ही त्यांच्याकडनं फिल्टर क्लीन करून घेतलं. आणि दुपारी मी थोडा वेळ आराम केला. त्यानंतर मग संध्याकाळी उठून मी फ्रेश होत होती, तोपर्यंत राजेशने चहा ठेवायला घेतला होता. ते चहा पण कधी बनवत नाही, म्हणजे अगदी रेअरली ते बनवता, म्हणजे 2-4 वर्षातून एखाद वेळी त्यांनी बनवला तर बनवता, नाही तर नाही पण बनवत. सो आज ते चहा बनवत होते आणि त्यांनी ट्रायपॉड लावला होता आणि पूर्ण चहाची प्रोसेस होईपर्यंत त्यांनी नुसता चहाचा इतका मोठा व्हिडिओ घेतला होता की तो मला एडिट करायला बराच वेळ गेला, कारण त्यांना फारशी अशी आयडिया नव्हती आणि त्रिशा पण घरी नव्हती. सो त्यांनी हा व्हिडिओ ॲड केला आणि तुम्ही बघू शकता मस्त अद्रक वगैरे किसून टाकण्याचं त्यांचं काम चालू आहे. बाकी अशी ते अधनंमधनं मला मदत करत असतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर फिश फ्राय ते एकदम छान करतात. सो फिश फ्राय, ऑमलेट आणि भुर्जी हे 3 आयटम ते एकदम छान करतात. सो ते जेव्हा करायचं असेल तेव्हा ते करतात आणि घरात छोटी मोठी मदत पण होत असते. बट प्रॉपर असं मी आजारी असली का मग चहा करणं किंवा मग स्वयंपाक करणं असं काही ते कधी जमत नाही त्यांना. बट आज त्यांना ऑप्शन नव्हता त्यामुळे ते करत होते, बट ते हॅपीली करत होते. आणि छान वाटलं मला पण की चला आज मला पण आयता चहा मिळत आहे. कधीतरी आपल्यालाही इच्छा होते की आयतं जेवण किंवा आयता चहा असं मिळावं म्हणून प्रत्येकालाच असं वाटतं. बट असं ते म्हणून मला आजारी पडायचं असं पण नसतं. मला आजारी पडायला बिलकुल आवडत नाही, कारण मग ते अगदीच गळून गेल्यासारखं वाटतं आणि ते टॅबलेट्स वगैरे खा, दिवस पण वेस्ट जातो, काहीच करावं असं वाटत नाही आणि सगळं घरातलं डिस्टर्ब होऊन जातं, असं काहीसं होतं. बट ठीक आहे, नेचर पुढे आपण पण काहीच करू शकत नाही. सो असं काहीसं आता सध्या आमचं चाललं आहे घरामध्ये. आणि छान मस्त असं त्यांनी इकडे चहा बनवून घेतला आणि मी तोपर्यंत फ्रेश होत होते. आणि चहासोबत राजेशने खारी पण आणली होती. असं तर आमच्या घरी खूप दिवस झाले खारी टोस्ट वगैरे हे असं फ्रिक्वेंटली नाही आणलं जात. अगदी सुरुवातीला म्हणजे त्रिशा खूप लहान होती तेव्हा आम्ही खूप फ्रिक्वेंटली ह्या गोष्टी खायचो. म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी वीकेंड आमच्याकडे चहासोबत खारी किंवा टोस्ट हा प्रकार असायचाच. म्हणजे त्रिशा हार्डली 1-1.5-2 वर्षाची असेपर्यंत. बट त्यानंतर आमच्याकडे हे प्रमाण एकदमच कमी होऊन गेलं. आता 2-2, 3-3 महिने वगैरे असे होऊन जातात मग काहीतरी आम्ही एखादी गोष्ट आणतो खारी किंवा टोस्ट, आणि ते पण खूप कमी खाणं होतं, वेस्ट जातं बऱ्याचदा असं होतं. बट राजेशना वाटलं की आज चला नेहाची तब्येत ठीक नाही आहे तर आपण हे आणूया, म्हणून त्यांनी आणलेलं. आणि मग आम्ही दोघांनी पण संध्याकाळचा चहा घेतला आणि राजेशने पण खारी खाल्ली. नाही तर मोस्टली असं होतं की घरात असेल तरी मी खाते थोडीफार, त्रिशा खाते कधीतरी, बट राजेश बिलकुल पण खात नाही. बट आज त्यांनी पण खारी खाल्ली. आणि खूप कमी वेळा असं होतं की संध्याकाळचा वीकडेजमधला चहा आम्ही दोघं सोबत घेतो असं. आणि आज तेच चालू होतं की वीकडेज होते आणि राजेश लवकर घरी आल्यामुळे मस्त असा चहा आम्ही दोघं घेत होतो. आणि चहा खरंच खूप मस्त झाला होता, एकदम टेस्टी झाला होता आणि मला पण खूप आवडला. राजेशना तितका नाही आवडला बट मला आवडला. एकदम छान चहा झाला होता. मस्त दोघांनी बसून चहा खारीचा आनंद घेतला. टी व्ही पण आम्ही बघितला, खूप असा नाही पण थोडा वेळ मी टी व्ही वगैरे बघून रिलॅक्स झाले होते. आणि थोड्याच वेळात त्रिशा पण घरी आली होती आणि तिची दूध पिण्याची वेळ झाली होती. तर तिला म्हटलं की त्रिशा तुझी दूध पिण्याची वेळ झाली तर तू तुझ्या हाताने घेऊ शकते का? तर ती हो म्हणाली. मग तिनेच कपमध्ये दूध तिच्या अंदाजाने घेतलं, साखर वगैरे ॲड केली आणि गरम पण करून घेतलं. मी दूध रोजच तिचं ओव्हनमध्येच गरम करते. जर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. सो ओव्हन कसं ऑपरेट करायचं, काय कुठले बटन दाबायचे
किती टेम्परेचरवर किती मिनिट ठेवायचं हे सगळं मी तिला आधीच सांगितलेलं आहे, त्यामुळे तिला ते गरम करायला आरामात जमतं. बट तरी मी रोज करून देत असते. बट आज तिला म्हटलं की तू करून घे, तर तिने पण हो म्हटलं आणि तिच्या हाताने तिचं दूध वगैरे गरम करून घेतलं आणि पिऊन घेतलं. आणि आजकाल त्रिशा विदाऊट बोर्नव्हिटा पण दूध प्यायला लागली आहे, तर मला पण ते छान वाटतं की चांगली गोष्ट आहे प्लेन दूध पिते म्हणून, आणि तिला पण ते आवडायला लागलं. सो असं तिने तिचं दूध वगैरे सगळं गरम करून घेतलं, साखर वगैरे ॲड करून. साखर पण मी फार नाही ॲड करू देत, एखादा चम्मच, ते पण टेस्ट येण्यापुरता म्हणून. आणि तिने मस्त ते गरम करून तिचं आज दूध पण पिऊन घेतलं होतं. आणि त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही स्वयंपाकाला लागलो. आणि आज मला कालपेक्षा थोडं बेटर वाटत होतं, तर म्हटलं जे पोळ्या भाकरी जे काही करायचं आहे ते मी करून घेते. आणि राजेश म्हणाले की मी भाजीला फोडणी देतो, तर बाजूला उभी राहून तू फक्त सांग की काय करायचं आहे काय नाही ते. आणि तेच मी त्यांना सगळं सांगत होते, भाजीला फोडणी कशी द्या, काय ग्राइंड करा, कसं करा ते. आणि ते बघू शकता ते फोडणी देत आहे, तर एकदम दूर दूर पळून एकदम लांबून लांबून अशी ते फोडणी देत आहे. आणि मला हसायला येत होतं. ते फोडणी द्यायला खूप घाबरतात, त्यांना असं वाटतं ते तेल अंगावरच येईल की काय. मी जरी फोडणी देत असेल आणि ते माझ्या बाजूला उभे असतील तर फोडणी द्यायला लागली की ते तिथून निघून जातात. बट आज त्यांनी ती फोडणी वगैरे पण दिली आणि व्यवस्थित ते सगळं सांगेल तसं एकदम प्रॉपर करत होते आणि मन लावून करत होते. आणि थोड्या वेळात त्रिशा पण तिथेच अभ्यासाला येऊन बसली, कारण तिला काही डाऊट्स आहेत तर ते आम्हाला तिला तिथेच विचारून घेता येत होते म्हणून. इथे भाकरी बनवून तयार आहे, तिघांसाठी 3 भाकर. इथे राजेशने बनवलेली उसळची भाजी होत आहे आणि त्यांच्यासाठीचं ताट त्यांनी इथे प्रिपेअर करून घेतलं, कांदा लिंबू. आणि बाकी आता भाजी आणि भाकर ॲड होऊन द्या. त्रिशा पण आमच्यासोबत इथेच अभ्यासाला बसली आहे. भाजी तयार झाली आहे, आता राजेश ताट बनवून घेत आहे. हे आहे त्रिशाचं, भाकर चुरून दिली आहे तिला. त्रिशा भाजी भाकर असं खात नाही, बट आज हो म्हणाले, कारण तिलाही लक्षात आलं आईची तब्येत बरी नाही तर आज आपण ॲडजस्ट करून घेऊया, मग ती हो म्हणाली. थँक्यू. हां बस, मला मी लागलं तर त्रिशाला देते. त्रिशाधर, आज भाजी बाबांनी बनवली आहे. कशी झाली? तुम्हाला आवडली का? मी नाही म्हणू शकत. असं थोडी आहे, चहा तर तुम्ही नाही म्हटले होते ना नाही आवडला. चांगलं तुम्हीच बनवली, मग तुम्ही काय स्वतःच्या याला हो नाही म्हणू शकत नाही का? मला माझा पदार्थ नाही आवडल्यावर मी नाही म्हणते ना नाही आवडला. चांगली झाली ना? चला आता मी पण जेवायला बसते. माझं पण ताट रेडी आहे आणि घरातला पसारा बघा आता. तो दाखव, तो तुम्ही इग्नोर करा. तो तुम्ही इग्नोर करा. तर त्रिशासाठी मी एक हे पार्सल मागवलं होतं, ते ॲक्च्युली कालच आलं आहे. कालच आलं ना की परवा? हां कालच आलं आहे. बट माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी ते खोललं पण नाही आणि त्रिशाला पण सांगितलं नाही की काय ह्याच्यात. आणि तिने विचारलं तर तिला काय मी तिच्यासाठीच आहे असं म्हणालेच नाही, त्यामुळे मग तिने पण ते काय ओपन करायचं असा हट्ट केला नाही. बट म्हटलं चला आता ओपन करूया. ते तुझ्यासाठीच आहे पार्सल. खोल. जमेल का की देऊ मी खोलून? थांब दे, इकडे मी वरचं काढून देते तुला. फक्त टेप हे करून दिलाय, आता खोल तू. खाली ठेव नाही तर त्रिशा, तुला ते जमणार नाही तसं काढायला. काय पेपर टाईप ऑफ ब्लॅकबोर्ड नाही येतो. अरे ब्लॅकबोर्ड आला की काय? नाही ब्लॅकचा नाही मुद्दा, ब्लॅकबोर्ड म्हणून मी ऑर्डरच नव्हता केला. 1 मिनिट पूर्ण खोल. त्याला रिटर्न नाही, एकदा रिप्लेस आहे. बघूया. नाही ब्लॅकबोर्ड नाही आहे.
काही चॉकलेट आहे ना ते. तो कलर नाही आला तो. कलर चुकीचा आला. ब्लॅकबोर्ड नाही आहे. बघ काय. काय बघ पहिले, तुला तिकडनं ओपन झालाय ना, अंदाज येईल बघ जिथून ओपन झालाय. ते असं काही गोष्टी नोट करायच्या. नोटीस बोर्ड. नोट सगळं आपल्या इथे लावायचं आहे. जे प्रिंट करून आणलं ना मी ते पण, आणि दुसरं जे प्रिंट करणार आहे ना ते पण, आणि तुझं प्रोजेक्ट्स वगैरे काय असले की. डार्क ब्लू. बरं आहे ना मग डार्क ब्लू. ॲक्च्युली आम्ही पिंक ऑर्डर केला होता बट तो डार्क ब्लू आला. तर असा हा नोटीस बोर्ड मी त्रिशासाठी ऑर्डर केला होता. तर हा नोटीस बोर्ड सगळ्यांच्याच घरात राहत असेल, वेगळा काही नाही आहे, फक्त त्याच्यावर कुठल्या गोष्टी मी लावणार आहे हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, म्हणून मी हा बोर्ड आता तुम्हाला दाखवला. तर दाखवेलच मी तुम्हाला पुढच्या काही ब्लॉगमध्ये, कळेलच काय कसं आहे ते. म्हणजे नोटीस वगैरे किंवा मग प्रोजेक्ट्स वगैरे तिच्या ज्या देतात ते डेट की ह्या डेटला हा प्रोजेक्ट करून द्या, तर ते इथे नोट करणार. आणि अजून मी ह्याच्यावर काय काय लावणार आहे ते पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच. आणि आयडियाज मिळतील तुम्हाला भरपूर काही गोष्टींच्या, की कशा प्रकारे चार्ट बनवायचा मुलांसाठीचा, आणि काय म्हणू शकतो अजून आपण शेड्यूल पण. आणि तो जो चार्ट बनवलाय मी सध्याचा त्रिशाचा, तो त्याला काय म्हणता येईल बरं, मला असं सांगता नाही येते नेमकं, बट आयडियाज येतील तुम्हाला मुलांसाठीच्या, अभ्यासासाठीच्या किंवा आणि बाकी पण गोष्टींसाठीच्या, की कशा प्रकारे त्यांना काही गोष्टी आपण हँडल करू शकतो त्यांच्या. ह्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला पुढच्या काही ब्लॉगमध्ये सांगेल. आणि त्यासाठी ॲक्च्युली मी हा नोटीस बोर्ड ऑर्डर केला आहे. आता हा लवकरच वॉलवर ड्रिल होऊन हँग होईल अशी मी आशा करते, कारण तो हँग झाल्याशिवाय पुढच्या गोष्टी आम्ही नाही लावू शकणार. ठीक आहे. कधी लागेल बघू आता उद्या परवा. उद्या परवा ड्रिल नाही ना आपल्याकडे. आहे ना मग फ्रेंडकडे तुमच्या. आता नाही आणता ना, उद्या आणू. उद्या परवा म्हटले मी त्याच्या. उद्या आणू. ठीक आहे. होप सो उद्या हा लागून जाईल वॉलवर. आणि मग उद्याच लागला तुम्हाला, जर उद्याच लागला तर मला उद्याच ब्लॉगमध्ये शेअर करता येईल बाकीच्या गोष्टी. सो तुम्ही कमेंट करा आणि तुमच्या राजेश दादांना सांगा की पटकन हा नोटीस बोर्ड वॉलवर ड्रिल लागेल. ड्रिल आपण बघू आपण वॉल माउंट करायला. म्हणजे मग जे काही मला शेअर करायचं आहे तुमच्यासोबत मुलांसाठीच्या ट्रिक्स आणि बऱ्याच काही गोष्टी, त्या मला लवकरात लवकर शेअर करता येतील. तर असा होता माझा कालचा आणि आजचा दिवस. आज मला थोडंफार ठीक वाटतं आहे, पूर्ण असं रिकवर झाल्यासारखं पण नाही वाटत आहे, बट कालपेक्षा आज थोडंसं बेटर आहे. होप सो लवकरच बरं वाटेल, कारण मला पण आता ते टॅबलेट खाण्याचा कंटाळा आला आहे. अरे हा टॅबलेट आत्ताच्या राहिल्या, थोड्याने 5-6 दिल्या त्यांनी, खूपच होऊन जातात त्या. सो असं काहीसं आहे. आणि ह्या दोघांची मला 2 दिवस खूप जास्त हेल्प झाली. राजेशने भरपूर मदत केली आणि इवन त्रिशाने पण केली. काल सगळं घर ती आवरत होती आणि एकदम छान पद्धतीने आवरत होती. सो असे होते माझे हे 2 दिवस. कालचं तर मी फार काही शूट नाही केलं, बट आज थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केला. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान व्लॉग्समध्ये. अशाच छान छान नाही म्हणू शकत, पण पुढच्या काही छान व्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.